ठरलं तर मग त्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की इथे अर्जुन ठरवत असतो की प्रियाच्या पायावर तुळशीपत्र नसलेलं हे आपण बघावं आणि तो पैंजण घेऊन येतो आणि प्रिया हुशार असते. प्रियाला संशयाला असतो. अर्जुन आपल्यासाठी पैंजण आणतो, आपल्या पायाची काच काढतो आणि अर्जुन आपल्याशी चांगलं वाटतो म्हणजे ह्याच्या मनात काहीतरी आहे. आणि अर्जुन इथे पायात पैंजण घालणार तेव्हा प्रिया तयारी करून आलेली असते आणि अर्जुन ज्यावेळी पायावरती करतो त्यावेळी त्याला तुळशीपत्र दिसलेलं असतं आणि प्रियाने ते तुळशीपत्र गोंधळून घेतलं असतं. पण अर्जुन ते तुळशीपत्र पुसायचं बघतो पण ते पुसता येत नाही. तेव्हा अर्जुन इथे समजतो काहीतरी गडबड आहे, कारण की चैतन्याने सांगितलं असतं की तिच्या पायात तुळशीपत्र नाही आहे आणि तळपाय निकामा होता. मग हे तुळशीपत्र कुठून आलं? तेव्हा प्रिया बोलते काय झालं अर्जुन? तेव्हा प्रिया बोलते तू माझ्या पायावर तुळशीपत्र चिटकून विसरलास का? तेव्हा अर्जुन बोलतो मी तुळशीपत्र चिटकून का विसरेन? मी बघितली नव्हती ना, तेव्हा मी आत्ता बघितली. तेव्हा प्रिया बोलते तू मला येडे समजलीस का? याच्या आधीच मी तुळशीपत्र काढलं होतं. आणि हा प्रियाचा डाव असला तरी प्रतिमाच्या हातूनच प्रियाचा भांडं फुटणार होतं. नंतर इथे अर्जुन चैतन्याकडे येतो. तेव्हा अर्जुन विचारतो काहीतरी गडबड झाली आहे. अर्जुन चैतन्याला सांगतो ऑलरेडी तिच्या पायाखाली तुळशीपत्र आहे. तेव्हा चैतन्य बोलतो ती काहीतरी गेम खेळत आहे. चैतन्य सांगतो मी तिच्या पायाखालचं तुळशीपत्र डोळ्याने पाहिलं होतं. मग तुळशीपत्र नव्हतं, मग ते आता आलं कुठून? तुळशीपत्र नव्हतं पण तिने ते तुळशीपत्र गोंधवलं आहे आणि हे गोंधवायचं काहीतरी कारण आहे आणि हे कारण आपल्याला शोधायला हवं. तेव्हा अर्जुन बोलतो तिचं खोटी तन्वी बनवून ते न म्हणजे काहीतरी कारण आहे आणि ते कारण आपल्याला शोधायला हवं. इथे सायली प्रतिमाला औषध देत असते तेव्हा ती समजते की प्रतिमाला औषध देते तशी तिची तब्येत बदलत आहे. इथे प्रतिमाचा आवाज परत न येता तो आवाज जात आहे आणि हे का घडतंय, कशामुळे घडतं हे सायलीला कळतच नसतं. तेवढ्यात तिथे प्रिया येते आणि प्रतिमाच्या हातातली औषधं हिसकावून घेते आणि प्रिया बोलते तुम्हाला या गोळ्यांचा असर होतोय ना? तेव्हा प्रतिमा बोलते या गोळ्यांचा असर न होता मी कमी बोलते. आणि प्रतिमा बोलते माझ्या घशातून आवाज फुटत नाही. तेव्हा सायली बोलते तुम्ही हळूहळू बोलाल ना तर तुमच्या घशातून आवाज फुटेल. सायली गेल्यानंतर प्रिया प्रतिमाला गोळ्या द्यायला लागते. तेव्हा प्रतिमा बोलते मला गोळ्या घ्यायच्या नाही. तेव्हा प्रिया बोलते तुला या गोळ्या घ्यायला लागते, तर या गोळ्या घेतल्या नसतील तर तुलाच त्रास होईल आणि तुला हा त्रास झालेला मला अजिबात आवडणार नाही आणि तू ह्या गोळ्या घे. आणि प्रिया तिला गोळ्या घेण्याचा हट्ट करत असते. तेव्हा प्रतिमा बोलते मला आज गोळ्या घेण्याचा काही मूड नाही आहे. तरी प्रिया गोळ्या घेण्यासाठी हट्ट करत असते. तेव्हा प्रतिमा मनातल्या मनात बोलते या गोळ्या घेतल्यापासून मला त्रास होत आहे बोलण्याचा. आणि प्रतिमा इथे गोळ्या न घेता झोपून जाते. तेव्हा प्रिया बोलते तू गोळ्या नाही घेतलास तर माझ्यावर गोळ्या द्यायची तुला जबाबदारी आहे. आणि प्रिया जबरदस्ती करत असते. तेव्हा तिथे सायली येते आणि सायली बोलते असं कोण जबरदस्ती करतं का? तेव्हा प्रिया बोलते मी गोळ्या देईन नाही तर नाही देईन, तुला काय करायचं? तेव्हा सायली बोलते मला हे तुझं बोलणं पटत नाही आणि ह्या गोळ्या घेतल्यामुळे प्रतिमा त्याची तब्येत बिघडत आहे आणि हे प्रतिमा त्याची तब्येत बिघडलेली मला आवडणार नाही आणि प्रतिमा त्याला ह्याच्यातून बाहेर काढायचं आहे आणि तुझ्या नादी लागून मला चालणार. या प्रतिमाला गोळ्या घेण्यासाठी सांगते. तेव्हा सायली बोलते या गोळ्या माझ्याकडे दे, ह्या गोळ्या मला पाहिजे, त्याच्यात काहीतरी गडबड आहे. इथेच प्रिया गडबडते आणि तिची बोलणी साफ बंद होते आणि सायली प्रियाच्या हातातील गोळी हिसकावून घेते आणि बोलते ह्या गोळ्या जर प्रतिमा त्याला दिल्यास तर आणि ह्या गोळ्या आता डॉक्टर ठरवणार की प्रतिमा त्याला द्यायच्या. आणि सायली बोलते यामध्ये तू आता पडू नको आणि चिडलेल्या सायलीने प्रतिमाला चांगला झटका दिलेला. ह्या गोळ्या डॉक्टर श्रद्धांना दाखवल्या जातात. तेव्हा डॉक्टर श्रद्धा म्हणतात ह्या गोळ्या मी दिलेल्याच नाही. तेव्हा प्रतिमा सांगते हात वरे करून की मला ह्या गोळ्या घेतल्यापासून खूप त्रास होतो आणि मला बोलायलाही होत नाही. तेव्हा प्रिया बोलते या गोळ्या घेऊन काय होत नाही, तू सर्वांसमोर मला चुकीचं ठरवतो. आणि इथे प्रिया डबल गेम खेळते आणि बोलते हे गोळ्या सायलीने बदलले आहे आणि सायली समोर पोट करते. आणि इथे प्रतिमा जोरात ओरडते आणि सायलीवर झालेला आरोप तिला आवडत नाही आणि इथे प्रतिमा जोरात ओरडू लागते आणि किंचाळू लागते आणि बोलते थांबा. तेव्हा प्रतिमा बोलते यामध्ये मी पाहिलंय गोळ्या कोणी बदलल्या आहेत. त्या रात्री तन्वी खोलीत आली होती आणि तन्वीने या गोळ्या माझ्या हातात आणि तिच्याबद्दल त्या गोळ्या ती घेऊन गेली होती. त्या गोळ्या तिच्या रूममध्ये असतील, त्या तिच्या रूम चेक करा आणि ज्या गोळ्या मी घेते ना त्या गोळ्यामुळे मला त्रास होतोय. तेव्हा सगळे बोलते तू आधी काय नाही सांगितलंस? तेव्हा प्रतिमा बोलते तेव्हा मला माहीत नव्हतं या त्याच गोळ्या आहेत की ज्यामुळे माझी तब्येत खराब होत आहे आणि ह्यावेळी जर सायलीवर कोणतरी बोट दाखवत असेल तर मी बोलणारच. आणि ते प्रतिमा स्पष्ट बोलायला लागते. तेव्हा प्रिया बोलते आई तू बोलायला लागलीस आणि तू स्पष्ट बोलण्यासाठी हे सगळं केलं गेलं होतं. आणि प्रतिमा बोलते तू सायलीवर आरोप करू नकोस
आणि तेव्हा प्रतिमा प्रियाची खोलीची झडती घेण्यासाठी सांगते आणि तिथे रविराज येतात आणि ह्या गोष्टीची शहानिशा करण्यासाठी प्रियाच्या खोलीमध्ये जातात आणि प्रियाच्या खोलीमध्ये ती ओरिजिनल औषधं लपवलेली असतात. तेव्हा प्रतिमा बोलते मला बोलता येऊ नये म्हणून हिनेच गोळ्या बदलल्या आहेत आणि ही जर माझी मुलगी असती तर हिने असं केलं असतं का, आणि ही माझी मुलगी नाही आहे आणि माझी मुलगी सायली आहे आणि मला सायलीवरती विश्वास आहे, ईशावर काहीच काळी मात्र विश्वास नाही आहे. आता प्रतिमा इथे मोठा खुलासा करते आणि इथे प्रियाला बोलायला काहीच समजत नाही आणि इथे प्रियाचा पर्दाफाश झालेला असतो.